कोणाला सांगू नका, माझी दूरपर्यंत ओळख आहेत, मी सांभाळून घेईल. या एका वाक्याने पोलिसांचंही डोकं फिरलं. अकोली रेल्वे फाटकाजवळ जिथे लुटमारीचा बनाव उभा करण्यात आला, जिथे प्रत्यक्षात घडत होती एका पत्नीकडून पतीच्या जीवावर उठवलेली सुपारी. हो, ही घटना आहे अमरावतीच्या अकोली रेल्वे फाटकाजवळील, जिथे एका महिलेने आपल्या पतीला संपविण्यासाठी स्वतःच्या मावस भावाला सुपारी दिली होती आणि अखेर सीपी रेड्डी यांच्या स्पेशल स्क्वॉडने हा कट उघड करीत संपूर्ण शहराला हादरून सोडलं. काय आहे संपूर्ण घटना समजून घेऊया सविस्तर. नमस्कार, मी आहे रोहित आणि तुम्ही पाहत आहात सिटी न्यूज. अमरावतीच्या अकोली रेल्वे फाटकाजवळ 25 एप्रिल रोजी अजय राठी आणि त्यांच्या पत्नीवर अज्ञात दोघांनी लुटमार केली. हॉकी स्टिकने मारहाण करून तब्बल 95,000 रुपयाचे दागिने लुटले गेले. नागपूर गेट पोलीस स्टेशनला अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेशल स्क्वॉडने पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले यांनी सुरू केला. तपासात नागपूर व आर्वी तालुक्यातील तिघांना चेतन डांग, करण मुंदाने आणि स्मित बोबडे यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी जेव्हा चेतन टांगला कसून विचारणा केली तेव्हा उघडकीस आली धक्कादायक माहिती. पतीच्या जीवावर पत्नीनेच दिली होती सुपारी. फिर्यादी अजय राठी याच्या पत्नीचे पतीकडून मिळणारे दरमहा 15,000 रुपये बंद झाल्याने आणि मालमत्तेतील हक्कासाठी तिनेच हल्ल्याचा कट रचला. पतीने आपल्या मावस भाऊ स्मित आणि त्यांच्या मित्रांना आधी पैसे दिले आणि प्लॅनिंग प्रमाणे अकोली रेल्वे स्टेशन जवळ गाडी अडवून पतीवर हल्ला करण्यात आला. त्यांनी इतकेही ठाऊक नव्हतं की ही लुटमार पोलिसांच्या नजरातून वाचणार नाहीत. तपासादरम्यान पोलिसांनी या कटात सामील असलेल्या पत्नीला देखील अटक केली आहे. तिच्या मोबाईलमधून मिळालेली माहिती, मेसेज आणि कॉल डिटेलमुळे संपूर्ण कट उघड झाला आहे. मुद्देमाल जप्त करण्याचे काम सुरू आहे. पत्नीने मावस भावासह पतीवर हल्ला करण्यासाठी सुपारी दिली होती आणि तिघांना अटक केली असून आरोपी महिलेसह ताब्यात घेतला आहे. तपास पुढे सुरू आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी स्पष्ट केली. दिनांक 25 एप्रिल रोजी श्री अजय राठी वय वर्ष 31 हे त्यांच्या पत्नीसह अकोली रेल्वे स्टेशनच्या रोडनी मोपेडवरून चालले होते. त्यावेळी दोन इस्मांनी मोपेडवर येऊन त्यांच्या मोपेडसमोर गाडी आडवी लावून त्यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील चेन आणि 2 अंगठ्या असा एकूण 95,000चा मुद्देमाल हिसकावून जबरी चोरी करून दिला होता. या प्रकरणी अधिक तपास करता एकूण चेतन टाक, करण मुंदाने आणि स्मित बोबडे असे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. तपासामध्ये असं निष्पन्न झालं की या अजय राठी आणि ममता राठी या पती पत्नींचे वाद होते. ममता राठीला लग्नाआधी तिच्या पतीने कबूल केलं होतं की तुला दरमहा मी काही 15,000 रुपयांची रक्कम देईन, परंतु त्यांनी देणं बंद केल्यामुळे ममता राठीच्या मनात स्वतःच्या पतीविरुद्धच राग होता. तिने तिचा मावस भाऊ आणि त्याच्या मित्रांना या प्रकरणी सांगून मग मावस भाऊ चेतन टाक याने करण मुंदाने आणि स्मित बोबडे यांना हा गुन्हा करायला सांगितला आणि या ठिकाणी हा त्यांनी गुन्हा केलेला आहे. गुन्ह्याच्या तपासावरून या तिघांचा गुन्ह्यातील रोल आणि त्याचबरोबर त्याच्या पत्नीचा रोल निष्पन्न झाल्याने सदर 4 आरोपितांबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. PI चोरमले गुन्हे शाखा आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी माननीय पोलीस आयुक्त सर आणि आमचे DCP क्राईम बारोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाने केलेली आहे. संबंध, पैसा आणि संपत्ती या लालचेपायी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे अकोली फाटकाजवळील ही घटना. स्पेशल स्क्वॉडच्या कार्यक्षम तपासामुळे हा कट उघड झाला आणि एक निर्दोष जीव वाचला. पण प्रश्न राहतो, जेव्हा घरातील माणसे जीवावर उठतात तेव्हा माणसाने विश्वास ठेवावा तरी कुणावर? पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.